रामकृष्ण हरी माऊली. ज्ञानेश्वरी अध्याय 14वा ओवी क्रमांक 160 पासून. या ठिकाणी माऊली रजोगुणापासून जीवाला कशा प्रकारे बंधन होते ते सांगतात. या रजोगुणापासून जीवाचे नेहमी रंजन होते. काम वासना सदैव जागृत राहते. यास्तव त्यास रजोगुण असे म्हणतात. जीवाच्या ठिकाणी याचा थोडा जरी शिरकाव झाला तरी त्याला कामाच्या नादी लावतो. मग मनाच्या इच्छा वाऱ्याप्रमाणे वाहू लागतात. मग अग्निकुंडात अग्नीवर तूप घातले म्हणजे जसा वज्र अग्नी भडकतो व त्याला लहान मोठी अशी वस्तूंचे भान राहत नाही, तो सर्वांचा नाश करतो. त्याचप्रमाणे याच्या इच्छा प्रबल होऊन दुःखदायक गोष्टी त्याला सुखकारक वाटतात. इंद्रलोक जरी प्राप्त झाला तरी त्याची तृप्ती होत नाही. अशा प्रकारे विषय वासना वाढल्यावर मेरू पर्वतही त्याला हस्तगत झाला तरी त्याच्यापेक्षा अधिक मोठी वस्तू प्राप्त व्हावी असे म्हणतो. एका कवडीवरून सुद्धा आपले जीवित ओवाळून टाकण्यास मागे पुढे पाहत नाही. आणि तृणा इतकी जरी अल्प वस्तू प्राप्त झाली तरी सुद्धा आपल्यास तो धन्य मानतो. आपल्या जवळ असलेले द्रव्य आज संपवले तर उद्या काय वाट होईल असे मानून तृष्णेच्या जोरावर मोठमोठे उद्योग सुरू करतो आणि म्हणतो की जर आपल्या स्वर्गप्राप्ती झाली तर त्या ठिकाणी आपल्यास खावयाला काय मिळणार. याकरता यज्ञ यागादी क्रिया करतो. व्रतांवर व्रते आचरतो. इष्टापुरत विहिरी तलाव वगैरे बांधणे, यज्ञ यागादी करणे अशा प्रकारची कर्मे करतो. काम्य म्हणजे कामनिक व्रतांवाचून इतर व्रतांचे आचरण तो करत नाही. याप्रमाणे ग्रीष्म ऋतूतील अखेरचा आषाढ महिन्यातला वारा रात्रंदिवस वाहतो. त्याचप्रमाणे अर्जुना अशा प्रकारच्या व्यापारात हा रात्रंदिवस खपतो. मासा किंवा कामिनी स्त्रीचे नेत्र कटाक्ष हे चंचल आहेत आणि त्याहीपेक्षा विजयला तर अति चंचल म्हटले. पण त्यांच्या रजोगुणाच्या चंचलतेशी जर तुलना केली तर ते सुद्धा कमी भरतील. अशा अतिवेगाने स्वर्ग आणि संसार यांच्या प्राप्तीकरता हा अगणित सुद्धा उडी मारायला मागे पुढे पाहत नाही. याप्रमाणे देहात असून देहा वेगळा जो जीव तो तृष्णेच्या सपाट्यात सापडल्यावर आपल्या गळ्यात व्यापाराचा साखळदंड वागवतो. अशा रीतीने देहात राहणारा जो जीव त्याला रजोगुणाचे बळकट असे बंधन असते. आता तमोगुणांचे लक्षण ऐक.